नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मध्य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार गावातील कोरकू आदिवासी समाजातील कुमारी शिवानी बापूराव कलमेकर हिच्या कथित हत्ये प्रकरणानं नवं वळण घेतलं असून या प्रकरणातील तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शिवानी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याने शिवानीचे वडील बापूराव नथू कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना ताब्यात घेतलं होतं. दोघांनाही सुमारे 22 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. मात्र 30 मे 2026 रोजी शिवानी जिवंत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिचा अधिकृत जबाब नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयानं दोघांनाही तातडीनं जामीन मंजूर केला. या घटनेनंतर तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जळगाव जामोद परिसरात सापडलेल्या एका मृतदेहाच्या आधारे पोलिसांनी कलमेकर पिता आणि पुत्राला अटक केली होती. मात्र त्या मृतदेहाची संपूर्ण ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती वैज्ञानिक तपासणी व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या का याबाबत आता शंका व्यक्त केली जाते. या प्रकरणात निरपराध व्यक्तींना पोलीस कोठडीत डांबून ठेवल्याचा आरोप करत विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्यात. 3 जून रोजी खकनार इथं विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष संघटक तथा अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव ज्ञानेश्वर गुरुजी सोळंके, आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद डाबेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आज आम्ही अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्यातून मी या ठिकाणी मध्य प्रदेश मधील खडकी या गावी जे जळगाव जामोद या ठिकाणी जे हत्याकांड घडलं त्या संदर्भामध्ये आम्ही या कुटुंबाला त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खरी माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि निश्चितच या सर्व त्यांचं कथन ऐकून आम्हाला कळलं आहे की यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. काही लोकांनी संगनमत करून जाणून बुजून यांच्याकडून त्या हत्येचं दोषारोप यांच्यावर करून हे वधून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच जे अधिकारी या ठिकाणी या पिता पुत्राला 22 दिवस यांनी या जेलमध्ये ठेवलं, जो मानसिक त्रास दिला, जो छळ केला, जे त्यांना मारहाण झाली, याचा निश्चितच मी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातून संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो. आणि जे या ठिकाणी या संघटनेच्या ज्या ठिकाणी हे कर्मचारी वर्ग ज्यांनी यांना त्रास दिला, जे जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. आणि निश्चितच त्यांना फक्त निलंबन करून चालणार नाही, जे जबाबदार असतील त्यांना बडतर्फ केल्याशिवाय आणि निश्चितच संघटना स्वस्थ बसणार नाही. असं झालं नाही तर महाराष्ट्र संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे दोन काम कामाला तयार आहे. जय जोहार, जय आदिवासी. आज दिनांक 3/6/2024 रोजी आम्ही खकनार पोलीस अंतर्गत खडकी या गावामध्ये पोहोचलेला आहे. अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रभराचे जिल्हाभराचे सर्व पदाधिकारी, मध्य प्रदेशचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणी कमलेकर परिवारावर जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण की भारत देशामध्ये जो आदिवासी समाज राहतो त्या समाजावर सर्वोच्च प्रशासनाचंही दुर्लक्ष राहते. त्याच्यामुळे त्याच्यावर होणारे नेहमी करता हे अन्याय होतात. आणि या कुटुंबाला जे 22 दिवस जेलमध्ये राहावं लागलं ते निव्वळ एका चुकीमुळे, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्या अधिकाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करून आणि या पुढचा आमचा जो लढा राहील तो लढा आता आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे हे नक्कीच आम्ही तक्रार करणार आहे. आणि याच्या पुढचा जो विषय राहील, जर त्या कुटुंबाला चांगल्या त्यांची जर तक्रार जळगाव जामोदमध्ये पुन्हा त्या पोलीस प्रशासनाविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून घ्यावी आणि त्यासुद्धा त्या पोलिसांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या कुटुंबाला न्याय देण्यात यावा
जेणेकरून या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासीवर असे अन्याय होतील नाही. आमची अखिल भारतीय क्रांती संघटना ही जर असे अन्याय होत राहील तर आम्ही असे खपून घेणार नाही. यापुढे आम्ही आंदोलनात तयार आहोत.